उपवासाला साबुदाण्यापासूनच, पण नेहमीच्या साबुदाणा वड्यापेक्षा काहीतरी वेगळा. अगदी कमी तेलकट आणि वड्या फुटण्याचंही टेन्शन नाही, असा प्रकार जर का करायचा असेल तर याप्रमाणे साबुदाणा पनीर पॅटीस जे आहेत ते नक्की करून बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर करायला हे जे साबुदाणा पनीर पॅटीस आहेत ते अतिशय सोपे आहेत, झटपट होतात. सगळ्यात आधी काय करायचं तर आपल्याला लागणार आहे भिजवलेला साबुदाणा. 1 कप साबुदाणा याकरता घ्यायचा आहे. साबुदाणा भिजवताना एक काळजी घ्यायची, ते म्हणजे पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे. नाहीतर काय होतं, साबुदाणा पाणी ओढून घेतो आणि मग जेव्हा वडा आपण फ्राय करतो तेव्हा ते पाणी बाहेर येऊन वडे जे ते मऊ पडतात. त्याच्यामुळं कमीत कमी पाण्यामध्ये साबुदाणा जो आहे तो भिजवून घ्यायचा. पाण्यानं आधी एकदा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर साबुदाणा पूर्णपणे भिजेल आणि वर थोडं पाणी येईल इतपतच पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक 4-5 तास साबुदाणा जो आहे तो भिजवून घेतला, किंवा शक्यतो रात्री जर का साबुदाणा भिजत घातला आणि सकाळी त्याचे पॅटीस केले तर उत्तम. आता साबुदाणा काय करायचा, असा छान भिजला की तो पूर्णपणे आधी हातानं सुटा करून घ्यायचा आहे आणि मग एका मोठ्या बाऊलमध्ये हा साबुदाणा काढला आहे. याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि भरपूरशी हिरवी मिरची यांचं वाटण घालायचं आहे, ज्याच्यामुळं वड्यांना जी ती छान चव येते. जर का तुम्हाला जिरे उपवासाला चालत नसतील तर नुसतं वाटलेली हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालेल. चवीनुसार मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर साधारणपणे पाव कपपेक्षा थोडेसे जास्त असा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये घालायचा आहे. आता हा जो कूट आहे तो बारीक आणि जाड असा दोन्ही मिक्स कूट हवा. बारीक कुटामुळं काय होतं की साबुदाण्याला एक शेंगदाण्याचं आवरण येतं, त्याच्यामुळं साबुदाणा चिकट होत नाही, साबुदाण्याचे वडे चिकट होत नाही. आणि जाड कुटामुळं जेव्हा शेंगदाण्याचे तुकडे असे छान वडे खाताना दाताखाली लागतात, त्याचा क्रंच खूप छान लागतो. त्याच्यामुळं असा मिक्स कूट याच्यामध्ये घालायचा. आधी हे जे सगळं साहित्य आहे ते साबुदाण्याला एकसारखं असं लावून घ्या. हे बघा, असं शेंगदाण्याचं हलकंसं आवरण जे आहे ते या साबुदाण्याला आलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 मोठे उकडलेले बटाटे घालायचे आहेत. बटाटा उकडून घेताना नेहमी एखादा बटाटा जो आहे तो जास्त उकडून घ्यायचा, कारण काय होतं कधीकधी अंदाज नसतो, बटाट्याचा आकार कमी अधिक असू शकतो. त्यामुळं एखादा बटाटा जो आहे तो जास्तीचा उकडून तयार ठेवायचा. हे जे उकडलेले बटाटे आहेत ते किसून याच्यामध्ये घातले. आता सगळं छान असं दाबून मळून घ्यायचं. थोडंसं जोर लावून छान दाबून असं मिक्स करून घ्या. बटाटा जर का फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर मिक्स करायला थोडंसं अवघड जातं. याउलट जर का बटाटा हलकासा कोमट असेल तर तो लगेच मिक्स होतो. हे बघा, हे असं पीठ मळून घेतल्यानंतर काय झालं आहे की हे जे पीठ आहे ते अजूनसुद्धा असं सुटं आहे, छान मिळून आलेलं नाही आहे. मग आता काय केलं की अजून एक जो बटाटा एक्स्ट्राचा उकडून ठेवलेला होता तो याच्यामध्ये किसून घातलेला आहे आणि पुन्हा हे जे पीठ आहे ते असं मळून घेतलं. जर साबुदाणा अगदीच मोकळा सुटा वाटत असेल तर हवं तर थोडासा पाण्याचा हबका तुम्ही याच्यावर मारू शकता. हे बघा, हे असं छान एकजीव होईपर्यंत, सगळं साहित्य मिळून येईपर्यंत हे जे पीठ आहे ते आपलं मळून घेतलेलं आहे. आता पीठ तयार झालेलं आहे. याच्यामध्ये घालण्यासाठीचं सारण आपण करून घेऊ. यावेळेस आपण पनीरचं स्टफिंग करतो आहे, तर त्याकरता पनीरसुद्धा किसून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे घातले. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर जर का तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. थोडेसे बेदाणे याच्यामध्ये घातले. स्टफिंग छान आंबट गोड असं लागतं. चवीनुसार मीठ घातलं आहे. थोडीशी साखर याच्यामध्ये घातली आणि मग लिंबू पिळून घ्यायचं. तर हे असं पनीरचं आपलं चटपटीत असं सारण तयार झालेलं आहे. याला छान असं मिक्स करून घ्यायचं. जसजसं तुम्ही हे हातानं असं छान दाबून मिक्स कराल तसं काय होतं, हाताच्या उष्णतेनं पनीर जे ते मऊ होतं आणि छान असं एकजीव व्हायला लागतं. त्यामुळं या सारणाचे जे ते तुम्ही छोटे छोटे गोळे देखील करून घेऊ शकता. अगदी छोटी बोरं असतात ना, त्या आकाराचे पनीरच्या सारणाचे जे गोळे आहेत ते करून घ्यायचे, किंवा असे बॉल्स करून ठेवायचे नसतील, डायरेक्ट स्टफिंग भरलं तरीसुद्धा चालतं. आता हाताला थोडंसं तेल लावून साबुदाण्याचा छोट्या लिंबा एवढा गोळा जो आहे तो घेतलेला आहे. हे बघा, याचा असा छान दाबून असा गोल करून घेतला. हा असा बॉल तयार झाला की दाबून याला चपटं करायचं. शक्य तेवढं असं दाबून छान याला चपटं करून घ्या आणि मग जे पनीरचं स्टफिंग आपण तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये घातलं. ज्याप्रमाणे पराठा सील करून घेतो
तसं याला सील करून घ्यायचं आणि पुन्हा याचा असा गोल वळून बॉल जो आहे तो करून घेतला. हे करायला फारसं अवघड जात नाही. थोडंफार सारण जरी बाहेर आलं, व्यवस्थित बसलं नाही तरीसुद्धा हरकत नाही. साबुदाण्याला बटाट्यामुळं छान असा चिकटपणा आलेला असतो, त्याच्यामुळं स्टफिंग भरायला अवघड जात नाही. खूप जास्तही स्टफिंग भरायचं नाही आहे, थोडं थोडं स्टफिंग याच्यामध्ये भरून घ्या. तर महत्त्वाची काळजी इथं ही घ्यायची आहे की आप्पे पात्राच्या साच्यात मावेल एवढ्या आकाराचे हे जे बॉल्स आहेत ते करून घ्यायचे आहेत. हे बघा सहज मावले पाहिजेत, कडेनं सुद्धा थोडीशी जागा राहिली पाहिजे, कारण साबुदाणा नंतर जो आहे तो फुलतो. साधारणपणे 24 ते 25 साबुदाणा टिक्की याच्यामध्ये होतात. आप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये साजूक तूप सोडलं. तेलाचा वापरही तुम्ही करू शकता. आप्पे पात्र चांगलं गरम झालं की याच्यामध्ये हे जे साबुदाणा वडे आहेत ते सोडले. सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग याच्यावर झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं याला चांगलं वाफवून घ्या, म्हणजे साबुदाणा कच्चा राहण्याचा प्रश्न नाही, व्यवस्थित वाफला जातो आणि छानही फुलतो. हे बघा, हा असा छान खरपूस भाजला गेलेला आहे. त्यानंतर आता काय करायचं की याची बाजू जी आहे ती पलटायची. हे जे वडे आहेत ते छान खरपूस कुरकुरीत असे भाजण्यासाठी अधूनमधून लागेल तसा तुपाचा किंवा तेलाचा वापर करायचा आहे. याला असं चमच्यानं किंवा आप्पे पात्रासोबत जी स्टिक मिळते तिनं हे जे आप्पे आहेत ते असे याची बाजू जी आहे ती पलटा. 2-2 मिनिटानंतर याची बाजू जी आहे ती फिरवायची आहे आणि सगळ्या बाजूनं एकसारखं याला व्यवस्थित असं शेकून घ्यायचं. मध्यम आचेवर भाजून घ्या, म्हणजे छान खरपूस भाजले जातात. याप्रमाणे तुम्ही आप्पे पात्रात हे जे वडे आहेत ते छान खरपूस असे भाजून घेतले तरीसुद्धा चालतील, किंवा एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये देखील चपटे वडे करून तुम्ही ते भाजून घेऊ शकता. अगदी डीप फ्रायची गरजही पडत नाहीत, इतके छान कुरकुरीत असे हे जे वडे आहेत ते भाजले जातात. आता एवढे छान पॅटीस आहेत तर याच्यासोबत खाण्यासाठी चटणीही हवीच बरोबर. तर याकरता ओला नारळ, या ठिकाणी ओल्या नारळाच्या पाठीचा भाग काढून घेतला आहे, म्हणजे चटणी छान पांढरी शुभ्र अशी होते. भरपूरशी हिरवी मिरची आणि याच्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि याची पातळसर अशी चटणी करून घेतलेली आहे. चटपटीत अशा पनीरच्या सारणामुळं साबुदाणा वड्याला अजून छान अशी चव येते, एक प्रकारचा ओलसरपणा त्याला येतो. हे जे साबुदाणा पनीर पॅटीस आहेत ते खाण्यासाठी उपवास असण्याचीही गरज नाही, इतर वेळी देखील तुम्ही ते करून खाऊ शकता. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.